तर निगेटिव्ह कमेंट्सना अक्षरशः पाऊस पडतोय. म्हणजे दिग्पाल लांजेकर सरांचा शिवराज अष्टकातील 6वं पुष्प म्हणजेच रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे आणि लोक अक्षरशः तुटून पडलेत आणि निगेटिव्ह कमेंट्स येत आहेत टीजर खाली युट्यूबला. पण हा टीजर तसाच आहे का? चला पाहूयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर दिग्पाल लांजेकर सरांचा शिवराज अष्टकातील 6वं पुष्प जे खूप वेटिंग म्हणजे खूप लोक वाट पाहत होती आणि फायनली त्याचा टीजर रिलीज झालेला आहे आणि 19 फेब्रुवारी 2026 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. टीजर तर खूप असा सुरुवातच अशी धावपळ वगैरे दाखवलेली आहे, मग औरंगजेब वगैरे दाखवलेला आहे, पण ह्या सगळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही कोण साकारणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण ह्याआधी चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत होते दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटात, पण ह्यावेळेस कोण हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि म्युझिक सुद्धा देवदत्त बाजी यांचं नसणार आहे आणि हे पहिल्यांदाच घडतंय 5 चित्रपटांनंतर 6व्या चित्रपटात. हे सगळं समीकरण जे नवीन येणार आहेत ते सगळं जुळून घेतील का हा खूप मोठा प्रश्न असणार आहे. त्यानंतर कास्टिंगमध्ये औरंगजेबच्या भूमिकेत जे शिवराज अष्टकातील कलाकार आहेत समीर धर्माधिकारी दिसतात आहेत आणि त्यानंतर बाकी जी काही स्टारकास्ट आहे ती शिवराज अष्टकातीलच असणार आहे. मागच्या चित्रपटांमधली मृणाल कुलकर्णी असतील, त्यानंतर दिग्पाल लांजेकर स्वतः काम करणार आहेत. पण अजून एक महत्वाचं नाव म्हणजे पुनीत इसार सुद्धा या चित्रपटात काम करणार, जे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महाभारत सिरियलमध्ये किंवा गदरमध्ये आपण त्यांना पाहिलं असेल. सो तेही असणार आहे एका मुख्य भूमिकेमध्ये. ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यामुळे खूप छान गोष्ट आहे. स्टारकास्ट चांगली असणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेमध्ये हरीश दुधाडे यांना मिस करणार आहेत. तुम्ही मिस करणार आहे का तेही सांगा. त्यानंतर टीजर खूप छान एडिट झालाय. महत्वाचं म्हणजे लोक कशावर बोलतात माहितीये का, जो दरबार दाखवला औरंगजेबचा तो एवढा ऑथेंटिक वाटत नाहीये. म्हणजे जे दिवाने आम दिवाने खास जे होते ते तसं दिसत नाही अशी लोक म्हणतात. मग बजेट लो असतो चित्रपटाचा तसाच असणार आहे. दिग्पाल दादाचं कुठेतरी असे फायटिंग वगैरे दाखवतात तर ते कुठेतरी गरबा खेळताना वगैरे असं जसं काय खेळतात असं दाखवतात मागचे जी लोक असतात लढाई करणारे, किंवा अनेक निगेटिव्ह गोष्टी ह्या टीजरच्या खाली बोलल्या गेल्यात. पण मला खरंच खूप वाईट वाटलं. टीजर अगदीच 1.5 ते 2 मिनिटाचा आणि त्याच्यावरनं तुम्ही जज करू शकत नाही यार. खरंच असं एखाद्याला डिस्करेज करू नका. म्हणजे गेले 2 चित्रपट त्याचे बघ त्यांचे पाहिले तर ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि तुकाराम महाराजांचा चित्रपट होते, अप्रतिम चित्रपट होते आणि आता सुद्धा त्यांचा चित्रपट येतोय आणि तो अप्रतिमच असणार आहे. होप सो की बजेट त्याचा चांगला असेल, लार्जर दॅन लाईफ चित्रपट असेल. पण असं फक्त निगेटिव्ह म्हणणं चांगलं नाही. टीजर छान कट झालेला आहे. दरबार तेवढा ऑथेंटिक दिसत नाही, पण काहीतरी नवीन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी सुद्धा. नंतर जेव्हा औरंगजेब बोलत असतो त्यानंतर तो पाठी तख्त वगैरे जसं पहिल्या सीनमध्ये तो सीनही खूप आवडला मला. स्टारकास्ट चांगली आहे. तर एकूणच छान टीजर आहे. फक्त निगेटिव्ह कमेंट्स नको एवढंच सांगेन. तर हेच होतं माझं मत आणि टीजर खूप छान झालंय एवढंच सांगेन. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहता. लास्ट बट नॉट लीस्ट स्वतःची काळजी घ्या.